सगळ्यांना नमस्कार. मी वैदेही सावंत. आजकाल आपण समाजामध्ये बघतोय की बालकांकडे दुर्लक्ष होतं आहे आणि त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावा म्हणून आमची चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्था त्यांच्यासाठी काम करते. चक्रभेदी सोशल फाउंडेशन ही संस्था महिला आणि बालकांसाठी विशेषतः काम करते. 14 नोव्हेंबर 2024 रोजी विश्व बाल दिवस या निमित्ताने एका शाळेमध्ये मुलांशी संवाद साधला आणि त्यांना अजून नवीन आणि वेगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि मला एक उणीव जाणवली अशी की आपल्या मुलांना म्हणजे बालवाडीपासून सुद्धा आपण विज्ञानाचे प्रयोग त्यांना करून दाखवले पाहिजेत आणि भरपूर प्रयोग त्यांना करता आले पाहिजेत, करून दाखवले पाहिजेत, त्यांनी घरी जाऊन केले पाहिजेत. तर आपल्याला त्यांच्यामधली संशोधक वृत्ती जी आहे ती जागरूक होऊन आपल्याकडे संशोधक मुलं तयार होतील. पण विज्ञानाचे प्रयोग हे 10वी किंवा 11वी-12वी सायन्स करणारे जे आहेत त्यांनाच जास्त आपण म्हणतो असं की त्यांच्यासाठी विज्ञानाचे प्रयोग केले पाहिजे. पण असं नाही आहे. अंगणवाडी आणि बालवाडीपासूनच प्रयोगाची आवड निर्माण करणं, सिद्ध करून दाखवणं, जे विधान आपण बोलतो आहे किंवा जे आपण शिकवतो आहे ते सिद्ध करून दाखवणं प्रयोगाच्या माध्यमातून, ही सवय त्यांना बालवाडीपासूनच असली पाहिजे. मी अंगणवाडी प्रशिक्षण कोर्स चालवत होते पूर्वी आणि त्यावेळेला मी केंद्र संचालिका म्हणून मी काम करत होते. तर आम्ही जो अभ्यासक्रम शिकवला, माझ्याकडे अंगणवाडी प्रशिक्षण कोर्स करायला येणाऱ्या मुली किंवा महिला असायच्या आणि तेव्हा आम्ही त्यांना शिकवलेलं होतं त्यांच्या सिलॅबसप्रमाणे की अंगणवाडी आणि बालवाडीला सुद्धा विज्ञानाचे प्रयोग कसे घ्यावेत. म्हणजे त्यांनासुद्धा कशी उत्सुकता, त्यामध्ये कृती, त्यातला आनंद आणि त्यातनं त्यांनी जे आपण विधान बोललो ते सत्य कसं आहे ही दृष्टी आपण त्यांना दिली. त्यांचे विज्ञानाचे प्रयोग अंगणवाडीपासून घेतले. आणि हवा पकडता येते का असे आम्ही त्यांना प्रश्न विचारले. हवा पकडता येते का लहान मुलांना आम्ही विचारलं. मग ते विचार करायला लागतात आणि आपल्याला विचार करणारे नागरिक हवे असतील तर विचार करणारे प्रश्न त्यांना आपण विचारले पाहिजे जेणेकरून ते विचार करायला लागते. मग आम्ही त्यांना विचारायचो, हवा पकडता येते का. मग कोणी म्हणायचं हो, कोणी म्हणायचं नाही. ते लहान असतात, त्यांना तेवढं समजत नाही. आणि मग काही त्यातले वेगळे वेगळे उत्तर येतात, ते सगळे ॲक्सेप्ट करून मग आपण त्यांना सांगू शकतो की हो आपण हवा पकडू शकतो. कशी पकडू शकतो हे त्यांना विज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगू शकतो. तसेच हलका किंवा जड हे शब्द शिकवताना जड वस्तू पाण्याखाली बुडते आणि हलकी वस्तू ही पाण्यावर तरंगते. पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू आणि पाण्यावर न तरंगणाऱ्या वस्तू हे जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा ते सिद्ध करण्यासाठी आम्ही असं त्या महिलांना मी असं शिकवलं की तुम्ही त्या वस्तू घेऊन जा, हलक्या आणि जड वस्तू घेऊन जा. पाण्याचा एक टब अंगणवाडी आणि बालवाडीच्या मुलांसाठीचं मी सांगते तुम्हाला आणि ते त्यांना दाखवा. 1ली 2रीला सुद्धा हे तुम्ही प्रयोग दाखवू शकता. असे कितीतरी अजून अनेक प्रयोग आहेत आणि ते आपण मुलांना शिकवावेत. बालस्नेही गाव आपल्याला करायचं आहे आणि त्या बालस्नेही गावामध्ये बालकांकडे जे दुर्लक्ष होतं आहे ते न होता त्यांना जर दर्जेदार शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण कसं देऊ याचा विचार मी सातत्याने करते. आणि परवाचा मला जो शाळेतला अनुभव आला त्यावरून मला असं वाटलं की आपण त्यांचे विज्ञानाचे प्रयोग घेतले पाहिजे. तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. आज मतदान करून आलेलो आहोत आणि जागतिक पातळीवरती 8 मार्च या दिनी बऱ्याच महिलांनी प्रयत्न केले, तेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि तो अधिकार सर्व महिलांनी बजावावा असं मला वाटतं.
तो आपलं ते कर्तव्य पण आहे, अधिकार पण आहे, हक्क पण आहे आणि त्यासाठी कोणीही कोणाकडून पैसे घेऊ नयेत. जे उमेदवार उभे राहिलेत त्यांना अडचणीत आणू नये पैसे घेऊन. त्यांनी दिले तरी घेऊ नयेत अशा मताची मी आहे. मतदान आपलं विकू नये या मताची मी आहे. आणि मी सुद्धा माझा अधिकार कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलेला आहे. आणि ज्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ज्या महिलांनी लढा दिला त्या महिलांचं सुद्धा आज स्मरण करून त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते मी. पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.